कुट्टी घे खाऊन गौरी. कालची उरलेली कुट्टी होती ती टाकली गौरीला आता, पण ती काय खायचा नावच घ्याय ना. बघितलं काय माहित खाती का नाही. तर रामराम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. अजून शेळ्याने ते सोडलं नाही बरं का, आतलं झाडून घ्यावं लागेल भाऊ आज. कारण की इतके दिवस आहे ना त्यात माती होती, ते दगड होते, काल जे उचलून टाकले ना आपण असे बारकले त्याच्यात आहे ना ते लेंडे होऊन जायचे. पण आता आहे ना झालंय ते माती असं केलंय काल मी. तर आता बघ किती लेंड्या झाल्या तिथं. पहिले त्या द्यावं लागतं साफ करून सगळ्या वगैरे सोडायच्यात मला. बापरे, मला दाखवतो मी तिथं माती किती निघली नेमकी बघा. इथं आहे ना हे एवढं आहे ना गौरी खाली निघली माती एवढी. एक ट्रॅक्टर तिकडं पण नेऊन टाकलंय मी. त्या तिथं खड्डा केला होता ना आपण, तर राजहंसला पावायला खड्डा केला होता आणि तो पण बुजून टाकलाय. आता आज नाही भाऊ पाणी बदलायची गरज. आज बाबाला मला परत जायचंय. आपली जी कोथिंबीरला काल आपण युरिया सोडला होता ना फवारणी, परत आज सोडायचा आहे. काल एकच पंप सोडला होता बरं का, आज चांगले 2-4 पंप सोडून द्यायचे. चला मी आता देतो व्हाईट पिकिंग्सला सोडून, त्यांना खायला द्यावं लागेल. चला रे चला 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 या खाऊन सगळे तडात सगळे तुटून पडले आता. चला चला पळा 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 पळा. परत मारायला मला का रे. चला भाऊ घास टाकलाय त्यांना. आणि बाबांनी हे मात्रट पण दिलं होतं, त्याच्यात आहे ना अशा जाळी होत्या त्या पण टाकल्यात कोंबड्याला. पण कोंबड्या कमी शेळ्याच खाऊ राहिल्यात. कोंबड्या सगळ्या घासाकडे गेल्यात. उलटं काम झालं इथं. ज्यांनी घास खायचा ते घास खात नाही, ते डाळ खात आहे. ते डाळ खायचं आहे, ते घास खाऊ राहिलेत. चला नको नको. चला भाऊ आता सोडला युरिया. आधीच गाळून आणला होता तो, आता सोडलाय पहिला. बाकी आहे ना एक आणलेला आहे, त्याच्यात अख्खा आहे तो. आता ह्यो संपला का ह्यो याच्यात टाकायचा आणि इथून आहे ना बारीक धारा चालून द्यायची. म्हणजे कसं होईल, याच्या आतच विरघळण नाही, इथूनच परत जाईन. बारीक धारा अशी ठेवायची की तिथून जेवढं जात आहे ना उगं त्याच्याहून जास्त पडली पाहिजे याच्यात, म्हणजे एकदम ओके मध्ये विरघळून जाईल सगळा. टाकलाय आता याच्यात युरिया, उगं बारीक चालू करायची आता. येईन द्वारे एवढंच चालू राहून द्यायच्यात, विरघळत राहील. पूर्ण भरून नका ठेवा, नाही तर तुम्ही करता फुल भरून राहायचं आणि तसंच राहायचं आत. सळवत लागेल ना, काळी होती मी तर. हो झाला आता युरिया देऊन, पॅकिंग बी झाली. चालले घरी आता. चलो पाणी चालू आहे बरं का अजून, थोड्या वेळाने करू बंद. एक युरियाचा डोस दिला आणि त्याच्यामुळे जरा असं वाफ नाही व्हावं, आगाग नाही व्हावं कोथिंबीरची, त्याच्यामुळे पाणी सोडलंय जास्त तिला. आज जरा जास्त दिलाय त्याच्यामुळं. चला आता घरी जाऊन शेळ्यांचं आवरावं लागेल मला पहिलं. चला भाऊ घेतलाय आता गौरीन त्यांना गवत कापून. आज आहे ना कुट्टी नाही करणार, तसंच जाणार गवत टाकून. कारण कुट्टी आहे ना ते भूस आहे ना खाऊच नाही राहिले शेळ्या. तसंच हे तरी खाऊन घेतात आणि हिरवं का आहे ना. तुम्हाला म्हणलं मी भूस असंच भूस राहून देतात, खातं नाहीत बरोबर. आता आहे ना असंच देतो टाकून. उद्या आहे ना सगळं भूस क्लीन करावं लागेल मला. अरे गौरी दम काय काढ नको, उपसू नको ते. आपल्या राजवंशच्या पिल्लांची साईज पण आता खूप मोठी झालेली आहे बरं का. अहो त्यांची आई कशी अडवणी करू राहिली, तर देतो त्यांना सोडून. जा 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 पळा पळा पळा. पाणी बिनी प्या, चला पाणी पाणी प्या. इकडे या, पाणी इकडे. ते गेले त्यांच्या पप्पांकडं, आत गेले. गेले आता. आता घास खात बसते कवर बी. मला मोठा मोठा घास काढून घ्यावा लागेल, कारण की ना तसाच गिळून घेतात नारड्यात. त्या दिवशी एका पिल्लांनी तसाच घास गिळून घेतला बरं का नारड्यात, आणि तशीच ती काडी तोंडाच्या बाहेर अर्धी आणि तो आत अर्धी राहिली होती. आणि फुल श्वास तुटायला लागला होता. बरं ते वाचलं ते, आणि जे आपलं घरचंच नेमकी घरचंच पिल्लं होतं पांढरं फटक, नाही तर बिचारं मेलं असतं. चला भाऊ थोडं हिरवं कापड घेऊन आलोय, कारण की मला आहे ना तिथं गौरीच्या तिथं लावायचंय गार हवेसाठी. बघा इथं आहे ना हे लाकूड दिसतंय ना, इथून असं आडवं द्यायचंय लावून. बघू आता पुरतं का नाही. गौरी आत बसली का मस्त गार हवा सुटणे चाललंय माझं. फॉगर बसवायचं बरं का,
पण आता काय माहिती, तिला वाटलं काहीतरी खायलाच आणलंय. आल्या मॅडम. चल वयात वयात चल, खायचं नाही ते, खायचं नाही चल. चला भाऊ, बसवलंय आता गौरीच्या शेडला एक खालून हिरवं कापड मस्त गाळून आहे ना, हवा जाऊ राहिली गार, एकदम मस्त हवा जाऊ राहिली. गौरी बघू राहिली नवीन काय झालं हे, तेव्हा कशी उठून बसली, आत्ता मस्तपैकी बसलेली होती. ओ मॅडम, गार हवा येते ना मस्त. तुला एकदा आंघोळ घालतो गाड्या मी आता, बंटीला तुला गोल्याला चांगलं धुवून काढतो आता. लई शेणाने भरली बघा, सगळं शेपूट भरून काढलंय. इथं वरती नाही टाकलं बरं का, कारण की हवा खेळती राहिली पाहिजे. तिकडे केलंय आता गेट थोडं. मला आहे ना एवढंच कापड आणायचं होतं, पण ते एवढं एक्स्ट्रा आलंय. मी तरी पण आहे ना, हे 10 फूट अंतर, मी तरी 12 म्हणलं होतं, पण ते एक्स्ट्रा आलंय. आता ते 15च्या घरात गेलंय. आणि इथं मस्त दरवाजा राहिला तर आपला असं निघायला. पिकिंग्स पण मस्त फिरू राहिलेत. इथं थोडी माती टाकून घ्यावं लागेल, कारण की असं चढता पण आलं पाहिजे. आता ही सगळी माती इकडं ओढून घेतो मी आणि देतो टाकून. मग झालं काम गौरी तुझं. आलोय आता भेंडीला पाणी सोडायला. घासाला पण द्यायचं आहे बरं पाणी. काल परवापासून चाललं होतं पाणी द्यायचं. आता भेंडीच्या वाफ्या सोडलंय. भेंडीत थोडं गवत झालं होतं, तेच काढत होतो आता. मस्त निघतं येणे आता. इथं भुसभुशीत माती त्याच्यामुळे बघा, तर असं ढकलायचं खुरप्यावानी, एकदम मस्त. तू थोडी ताकद लागली, निघलं कसं मस्त निघतंय. चला घेतो काढून आता हे एवढं. हे लगेच होऊन जाईन बरं का. पाणी फोडायला जावं लागेल, पण इकडं पाणी हे झालंय पूर्ण. मला बहुतेक खुरपा मारून सगळं झालं. या 3 वाफ्याला 1 वाफा राहिलाय फक्त. यो घासाला पण पाणी सोडलाय, अर्धा घास पण झालाय. कापून घेतला काही दसरत घास वगैरे सगळं कापून घेतलंय. टबाटबा घ्यावं म्हणलं कापून, कारण की पाणी आलं ना तेव्हा तो वाफा कापायचा होता आपल्याला. आणि इथं पाणी चालू आहे आता. म्हणलं पाणी आलं तर लय राडा होईन. आता त्याला सुद्धा पाणी जाईन कदाचित, जर सूर्य राहिला टायमावर तर. इकडं मका काढली आहे, दसरत घास, त्याच्या खाली घास पण आहे. यांचं पण झालंय मस्तपैकी आवरून. चला तर मंडळी, मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथं संपू. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये उद्या 5 वाजता. टाटा बाय बाय. छोटाच व्हिडिओ होता आज, तर चला.